नमस्कार. तर बिग बॉस मराठी सीझनच्या 6च्या घरामध्ये राकेश आणि विशालमध्ये भांडण झाले. विशाल कोटियान बिग बॉसच्या घरात पावडर आणि इंजेक्शनच्या बॉडीचा माज दाखवणे महागात पडले आहे. नॉमिनेशन टास्कमध्ये राकेश त्याच्या वयाबद्दल बोलला तर विशाल डायरेक्ट त्याच्या घटस्फोटाबद्दल बोलला. इथेच विशाल न थांबता वारंवार त्याच्या अंगावर धावून गेला आणि त्याच्या गळ्याला पकडण्याचा प्रयत्न देखील करत होता. यावरून शिक्षा स्वरूप बिग बॉसने त्याला संपूर्ण सीझनभर नॉमिनेट करून त्याची कॅप्टन्सी पूर्ण सीझनसाठी रद्द करून टाकली. त्याचे तिकीट टू फिनाले देखील रद्द केले होते. सोबतच राकेशला देखील शिक्षा स्वरूप 1 आठवड्यासाठी त्याला थेट नॉमिनेट केले. विशाल घरात आल्या आल्या प्रभूला डंबेलप्रमाणे हातात उचलून घेतले. नंतर वेळोवेळी प्रत्येक टास्कमध्ये शक्ती प्रदर्शन करून बळाच्या जोरावर टास्क जिंकले आणि मधमाशांच्या टास्कमध्ये तर त्याने ज्या प्रकारे दीपाली आणि रेवासोबत तो वागला ना, आणि म्हणजे ते किती विचित्र दिसत होतं. त्यांना सरळ खाली दाबून ठेवलं होतं त्याने आणि पूर्ण त्यांच्या अंगावर पूर्ण तो भार देत होता. आता तो जरी बोलत असला ना की भार दिला नव्हता, आणि त्यात दीपाली सय्यदला खरंच लागलेलं होतं बरं का. आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. स्वतःच्या खाली दाबून ठेवले होते. हे तर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. त्याला राकेशबद्दल सुरुवातीपासूनच ईर्ष्या होती, म्हणजे राग होता का माहीत नाही. तो वेळोवेळी दिसून येत होता, कारण दोघं एकमेकांशी बोलत नव्हते. बळाचा वापर खरं तर स्वतःपेक्षा कमजोर असणाऱ्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी करायचा असतो, पण विशालने आतापर्यंत त्या उलटच केले. घरात त्याला आक्रमक झाल्यावर अनुश्री आणि सागर थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण थोडे आग पण वाचायचा प्रयत्न करत होते. एजवर काय बोलायची गरज वगैरे अनुश्री बोलत होती. तर दुसरीकडे राकेशला तन्वी आणि रेवा थांबवण्याचा प्रयत्न करीत होते. एका पॉईंटला येऊन रेवाने विशालसमोर हात देखील जोडले, तरीही विशाल पुन्हा त्याच्या अंगावर धावून जात होता. या भांडणात घरातील महिलांनी ज्या प्रकारे धैर्य दाखवून विशाल आणि राकेशला थांबवण्याचा प्रयत्न करीत होते ते खरोखरच कौतुकास्पद होतं. कारण हे आणि सगळी पूर्ण म्हणजे ह्याच्यामध्ये ना विशालची चूक आहे. विशाल त्यांनीच सगळं हे कांड म्हणते हे सगळं घडवून आणल्यासारखं आणलेलं आहे. राकेशच्या कुटुंबियांनी विशालच्या कृतीचा निषेध केला होता आणि बिग बॉसच्या मेकर्सला विशालवर कारवाई करण्याची विनंती केली आहे. स्वतःला दरवेळेस योग्य आणि मास्टरमाइंड समजणारी लाल संघटनेचे अध्यक्ष विशाल कोटियन यांची हकलपट्टी या आठवड्यात घराबाहेर होते, कारण राकेशच्या घरच्यांनी कंप्लेंट केलेली आहे बिग बॉसच्या मेकर्सकडे, म्हणजे रितेश देशमुखांकडे पण केलेली आहे. कारण आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो एपिसोड मी बघितला आहे, तर विशालचीच सगळ्यात मोठी चूक ही होती की राकेश कधीच त्याच्या मागे बोलला नाही किंवा त्याच्या कधी बॅकग्राऊंड काढलं नाही किंवा त्याच्या कुणाच्याही पर्सनल आयुष्यात त्यांनी दखल घेतली नव्हती. जे की विशालने ना मुद्दामहून तो विषय काढला, आणि घटस्फोटाचा विषय काढणं म्हणजे इतक्या नॅशनल टेलिव्हिजनवर इतकी पर्सनल गोष्ट काढणं म्हणजे हे चुकीचीच गोष्ट आहे. आणि काढून पण तो थांबला नाही. त्याला असं भांडण्यासाठी उकसवत होता की ये तू चला, अंगावर येण्यासाठी तो उकसवत होता. आणि त्याला पण वाटत होतं की जोरदार भांडण व्हावं, म्हणून त्यासाठी ना विशाल त्याला उकसवत होता राकेशला. आणि खरं तर हे व्हायला नको होतं, पण झालं. पण विशाल हा मूर्खच आहे. त्यांनी थोडंसं व्यवस्थित गेम खेळला असता तर तो फायनलमध्ये गेला असता, पण तो आता ह्या आठवड्यातच बाहेर जाईल असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय हे नक्की कमेंटमध्ये सांगा.